दरम्यान भाजपकडून नागपूरमध्ये ठाकरेंच्या आंदोलनासाठी पोस्टर्स लावू देत नसल्याचा आरोप राऊतांनी केलाय। यावरती भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारींनी पलटवार केलाय। राऊत स्वस्त प्रसिद्धीसाठी भाजपवरती खोटे आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। बघूयात। भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आपण त्यांना विचारूया, तुमच्याकडनं असं काही खरंच होत आहे का? भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती नाही। विरोधकांना विरोध प्रदर्शित करण्यासाठी जी काही शासकीय माहिती हवी आहे, अनुमती हवी आहे, जी काही हवी आहे, त्यांचे नागपुरातले नेते आहे किशोर कुमेरियाजी। ते महानगरपालिकामध्ये डिप्टी मेयर राहून चुकलेले आहे। भाजपच्या सहयोगाने ते डिप्टी मेयर झाले होते। ते जर आमच्यापर्यंत पोहोचले तर त्यांची सारी अनुमती आम्ही काढून देऊ। आणि जेवढे होर्डिंग्स आहे ते सर्व प्रायव्हेट कंपन्याचे होर्डिंग आहे। त्याच्यात बॅनर लावण्यासाठी काही परमिशन घेण्याची गरज नाही, पैसे भरावे लागते आणि होर्डिंग लावावं लागते। म्हणजे उगीचाच असा प्रकारचा दुष्प्रचार करणं म्हणजे ही सस्ती लोकप्रियता आहे। आणि हाही असू शकते की संजय राऊत साहेब यांनी नागपूरच्या ठिकाणी छोटा नागपूर बिहारला तर निवेदन नाही केलं की आंदोलन इकडे आणि निवेदन तिकडे केलं, आणि त्यांनी नाकारलं असेल की जिथे आंदोलन आहे तिथेच होर्डिंग लावा, असाही प्रश्न उद्भवू शकते। धार्मिकरित्या रामनवमी आणि ईद मिलादुन नबी, होळी आणि ईद मिलादुन नबी अनेक वेळा असं झाला। आपसी सौहार्दाने वेळेचा प्रतिबंध घालून दोन्ही कार्यक्रम चांगले पार पडले। शिवसेना रामरक्षा स्तोत्राचा पठण करायला येत आहे। कमीत कमी वक्तव्य करत असताना त्यांनी मर्यादा ओलांडू नये, हा मी निवेदन करू शकतो। आणि मला जे खंत वाटते ते खंत असं आहे की संजय राऊत म्हणत आहे की रामाच्या रक्षणासाठी आम्ही रामरक्षा स्तोत्राचा पाठ करत आहोत। आता संजय राऊत रामाचं रक्षण करेल, हा तर खूपच अद्भुत झालं। स्वतःच्या रक्षणासाठी व्यक्ती रामरक्षा स्तोत्राचा पठण करते।